जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चैत्र नवरात्री गुढीपाडव्यापासून आपण एक संकल्प केला होता की डेली देवीची श्रवण भक्ती काढावी. त्या माध्यमातून आपण देवी भागवत हा परमपवित्र ग्रंथ घेतला होता. तर त्या ग्रंथाचा आपण पहिला अध्याय दुसरा अध्याय घेतला होता लाईव्ह मध्ये, परंतु तिथे जरा रेंजचा प्रॉब्लेम, रेंज आणि आवाज नाही असे काय प्रॉब्लेम उत्पन्न झाले. त्याच्यामुळे आपण व्हिडिओच बनवून स्टेप बाय स्टेप एक एक अध्याय आपण घेणार आहे. आज तिसरा अध्याय घेणार आहे, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाचा आढावा आपण इथं घेणार आहे सुरुवातीला, आणि मग तिसरा अध्याय आपण घेणार आहे. तर पहिल्या अध्यायामध्ये ऋषीगण आणि सुतजींचा संवाद झालेला आहे. देवी भागवतचा महिमा सुतजींनी सांगितलेला आहे. ऋषीगणांनी विचारलं होतं की तुम्ही आम्हाला भगवान शिवांचं शिवपुराण सांगितलं, विष्णू पुराण सांगितलं, इतर कथा महाभारत इत्यादी कथा सांगितल्या, पण देवी भागवतची कथा सांगा. तर सूतजींनी सांगितलं की देवीचा महिमा या ब्रह्मांडामध्ये वर्णन करू शकल असा कोणीच नाही, कारण की देवी ही भक्ती, भुक्ती, मुक्ती तिन्ही एका वेळेला देणारी ही महाशक्ती. म्हणजे भक्ती म्हणजे तुम्हाला भजनानंद देणारी, जे नामातनं जो आनंद प्राप्त होतो भजनानंद त्याला मानलं जातं, भजनानंद देणारी. भुक्ती म्हणजे विषयानंद, म्हणजे भोग्य पदार्थ वस्तू विषय हे देणारी आहे. आणि मुक्ती म्हणजे ब्रह्मानंद देणारी. म्हणजेच भुक्ती, भक्ती आणि मुक्ती असे ती तिन्ही प्रकार जगदंबा देते. तर असं ते आहे. तर इथं त्यांनी देवीचा महिमा सांगितलेला आहे की देवी महात्म्य ही अत्यंत परमपवित्र ग्रंथ आहे. आणि ह्या ग्रंथाच्या श्रवणाने जन्मेजय जो होता त्याचा पिता जो होता परीक्षित, त्याला तक्षक नावाच्या सर्पाने डसलं होतं. तर आपल्या पिताला सद्गती मिळावी, सद्गतीला जावं आपला पिता, म्हणून जन्मेजयाने हे देवी भागवतची कथा ऐकली होती, नाही का. तर ही कथा ऐकल्यामुळं त्याच्या पुण्यप्रभावाने परीक्षित राजाला सद्गती मिळाली होती. म्हणजेच ही कथा ऐकून तुमच्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो, हा इथं एक प्रमाण आहे की परीक्षित जन्मेजय राजाने कथा ऐकली आणि ती व्यास मुनींच्या तोंडून ऐकली होती, आणि हे कथेच्या श्रवणाच्या प्रभावाने पितरांना त्याच्या सद्गती मिळाली. तर पितृदोषापासून सुद्धा हे जे देवी भागवत आहे याच्या श्रवणाने माणसाला मुक्ती मिळते, हे या ठिकाणी नोंद घेण्यासारखा विषय आहे. तर अजून असं पण इथं वर्णन आहे की जो ब्राह्मण असेल तर ते विद्वान होईल, क्षत्रिय असेल तर शूरवीर होईल, वैश्य असेल तर प्रचूर धनाढ्य बनेल तो, आणि शूद्र असेल तर तो त्याच्या कुळामध्ये सर्वोत्तम बनला जाईल. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे काही व्यवसाय असेल, ज्या क्षेत्रात तुम्ही असताल त्या क्षेत्रात ही जी कथा आहे तुम्हाला ग्रोथ देणारी. साधा सरळ सोपा अर्थ की तुम्ही ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात तुम्हाला ह्यातनं ग्रोथ मिळते. हे अजून सुद्धा या देवी भागवतचं असं एक वर्णन इथं आलेलं आहे ह्याच्या महात्म्यामध्ये की ज्या ठिकाणी देवी भागवत असतं त्या ठिकाणी त्या माणसाला कधीही पापबुद्धी येत नाही, त्याचं दुर्वर्तन होणार नाही, तो कधी पतनाच्या मार्गाला जाणार नाही, असंही या ठिकाणी महिमा देवी भागवतचा आहे. देवी भागवत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी भूत प्रेत पिशाच अशा गोष्टी, इथं श्रवण पूजन ह्याचं नित्य होतं, त्या ठिकाणी भूत प्रेत पिशाच अशा गोष्टी येत नाहीत. देवीची योगिन्या, देवीच्या सेविका त्याच्या घरामध्ये त्याच्या अवतीभोवती निवास करतात, त्याला सहकार्य करतात, शुभ शक्ती त्याच्या अवतीभोवती राहतात. असं ते आहे. सर्व पापांचा संहार करणारी आणि पुण्य प्रदान करणारा हा देवी भागवत नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथाला नवाह यज्ञ म्हणलं जातं. म्हणजे तुम्ही जे कथा करता ही एक यज्ञातच त्याचं फळ देणारी ही कथा आहे. आणि अश्विन, चैत्र, वैशाख आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये ह्याचं विशेष महत्व असलं तरी, परंतु याला तुम्ही नित्य सुद्धा तुम्ही याचं पठन करू शकता, असं आहे. पहिल्या अध्यायामध्ये त्या देवीचा भागवतचा महिमा आहे. श्रीकृष्णाच्या पित्याने सुद्धा देवी भागवतचं कथा ऐकली होती वसुदेवांनी. तर त्या बाबतीत आता दुसरा अध्याय एक आहे, त्याच्यामध्ये श्रीकृष्णाने मणी, जो सीमंतक मणी होता त्या संबंधी दुसरा अध्याय. तिथं काय होतं, सत्राजित नावाचा एक होता यादवांच्या मध्ये. तर सत्राजित सूर्याचा उपासक होता. ते सूर्याची उपासना करून सत्राजितला सूर्यनारायण प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर सूर्यनारायणांनी त्यांना आपल्या दिव्य धामाचं दर्शन घडवलं, की सूर्यलोकाचं दर्शन घडवलं, आणि सूर्यनारायणाने त्याला स्वतः जवळ असलेला सीमंतक नावाचा मणी दिला. तर त्या मणीचं वैशिष्ट्य ते होतं, ज्या ठिकाणी तो मणी जाईल त्या ठिकाणी तो मणी नित्य 8 भार सुवर्ण देत होता त्या व्यक्तीला, नाही का. तो जो होता
सत्राजित त्याला 8 बार सोनं द्यायचा तो. जिथे ठिकाणी मणी आहे त्या ठिकाणी कधी दुष्काळ, रोगराई, आजार, दुःख, दारिद्र्य अशा गोष्टी फटकत सुद्धा नव्हत्या, असा त्या मण्याचा प्रभाव होता. तर सत्राजित ज्या वेळेला तो मणी घालून द्वारकेमध्ये येत होता त्यावेळेला तो सूर्यासारखा चमकत होता, सूर्यनारायणासारखी त्याला कांती प्राप्त झाली. त्याला बघून लोकांनी जाऊन श्रीकृष्णाला सांगितलं होतं की बघा सूर्यनारायण चालत येतात. श्रीकृष्णाने सांगितलं की ते सूर्यनारायण नाहीत, ते सत्राजित आहे, त्याला सूर्याने सेमंतक मणी दिलाय नाही का. आणि सेमंतक मण्याची स्तुती सुद्धा श्रीकृष्णाने केली होती. आणि काही दिवसानंतर काय झालं की सत्राजितचा जो भाऊ होता प्रसेन, तो प्रसेननी तो मणी घेतला आणि तो जंगलात शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर मग त्याला सिंहाने त्याची सिंहाने मारला त्याला आणि उडत चालवला खाण्यासाठी. तर त्या ठिकाणी जांबवंत नावाचं एक अस्वल होतं म्हणजे प्रभू रामचंद्रांचं जे अस्वल होतं ना युद्धात मदत केली ते बजरंगबली, तो सुग्रीव आणि ती जांबवंत, त्यातलं ती जांबवंत, त्या जांबवंताने त्या सिंहाला मारलं, त्याच्यापासला मणी घेतला आणि मणी घेऊन आपल्या मुलाला खेळायला दिला. मुलाला मणी खेळायला दिला. आणि इकडं द्वारकेमध्ये अफवा पसरली की भगवान श्रीकृष्णांनीच मणीची लेख स्तुती केली होती आणि भगवान श्रीकृष्णांनीच मणी मिळवण्याच्या हेतून प्रसेनची हत्या केलेली असणारी अशी अफवा द्वारकेमध्ये पसरली. आता पसरल्यानंतर श्रीकृष्णाच्या ज्या वेळेला कानावर ही बातमी गेली की आपल्याबद्दल ही टीका होती, आपल्याबद्दल कलंक लागला जातो आपल्याला की मणी चोरण्यासाठी श्रीकृष्णानेच प्रसेनची हत्या केली, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने आपल्या जी काही सैनिक होते त्या सैनिकांना घेऊन भगवान श्रीकृष्ण त्या मण्याचा हे करायला निघाले, शोध घ्यायला. तर मण्याचा शोध घ्यायला निघाल्यानंतर श्रीकृष्णाने बघितलं नाही का की या ठिकाणी असं वाघ सिंह मरून पडलेला आहे. आणि श्रीकृष्णाने ओळखले तिथं कपडे वगैरे त्याचं काय ती पडलेल्या पुराव्यांवर की ही तर सत्राजितची हत्या इथं झालेली, सिंहाने केलेली, परंतु प्रेत काही इथं नाही. म्हणून ते गुहेत भगवान श्रीकृष्ण घुसले की त्या ठिकाणी गुहेच्या दारावरती सिंह मरून पडला होता, त्या गुहेत भगवान श्रीकृष्ण घुसले. घुसल्यानंतर सैनिकांना बाहेर थांबवलं होतं त्यांनी सांगितलं मी तोपर्यंत तुम्ही इथं थांबा, मी जाऊन येतो. मग त्या सैनिकांनी काही दिवस वाट बघितली आणि काही दिवसानंतर ते सैनिक निघून गेले. पण श्रीकृष्ण आतमध्ये गेले. 27 दिवसापर्यंत त्यांचं युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू होतं त्या आतमध्ये गेले ते जांबवंतन त्या ह्याचं भगवान श्रीकृष्णांचं युद्ध चालू होतं. आणि श्रीकृष्णांनी त्या बाळाच्या हातचा मणी हिसकून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिथं जांबवंत आलता आणि त्यांचं युद्ध चालू होतं. 27 दिवस रात्रंदिवस युद्ध चालू होतं. 12 दिवसापर्यंत श्रीकृष्णाच्या सैनिकांनी वाट बघितली आणि सैनिक माघारी निघून गेली आणि इकडे युद्ध चालू. सैनिकांनी तिकडे चर्चा चालू केली की सत्राजितनी श्रीकृष्ण आळ घातल्यामुळे श्रीकृष्ण संकटात सापडलाय, गुहेत गेलाय, 12 दिवस बाहेर आला नाही, श्रीकृष्ण 100% संकटात आहे, त्याचं काहीतरी बरवाट झाले अशी अफवा द्वारकेमध्ये पसरली. आणि लोक सत्राजितची निंदा करायला लागली. जी माणसं आधीच श्रीकृष्णाची निंदा करत होती मणी चोरला म्हणून, ती माणसं सत्राजितची सुद्धा निंदा करायला लागली. या ठिकाणी समाजाचं दुतोंडीपणा इथं पुराणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला लक्षात निदर्शनात येतोय. दोन्ही साईडने बोलतो समाज. तर ते असं आहे. तर श्रीकृष्णाची ज्या वेळेला आतमध्ये ते चालू होतं युद्ध, त्यावेळेला श्रीकृष्णाचे जे पिता होते नाही का वसुदेव, त्यांना चिंता वाटायला लागली की आपला पुत्र नाही का इतके दिवस झाले, 12 दिवस झाले गुहेत, म्हणजे 27 दिवस होत आले तरी सुद्धा तो गुहेत अजून बाहेर येणार नाही. तर त्यावेळेला काय करायचं, त्यासाठी काय केलं पाहिजे, तो सुखरूप राहील, त्याला काय झालं नाही पाहिजे दुखापत, ह्याच्यासाठी काय करावं लागेल. त्यावेळेला देवर्षी नारद तिथं आले आणि नारदांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, देवी भागवतचं एक श्रवण करा, त्याच्या पुण्यप्रभावाने तुमची श्रीकृष्णाची लवकरच भेट होईल. पण त्यावेळेला वसुदेवांनी परत नारदांना सांगितलं की तुम्ही म्हणता ते खरंय, अगोदर सुद्धा आम्ही देवी भागवतचं अनुष्ठान गर्गमुनींद्वारे केलं होतं. ही जी वसुदेवांना जी अल्पायुषी मुलं प्राप्त व्हायची ना, पहिली जी मुलं जी झाली 6 की जन्म घेतल्या ती लगेच कंस त्यांची हत्या करायच्या, ते म्हणायचे अशा अल्पायुषी मुलं येतात, अशी दीर्घायुषी मुलं येण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. त्यावेळेला 6व्या मुलाची हत्या झाल्यानंतर मग गर्गमुनींनी स्वतः त्यांच्यासाठी विंध्याचल पर्वतावरती जाऊन अनुष्ठान केलं होतं की वसुदेवांना दीर्घायुषी पुत्र प्राप्त व्हावा. त्यावेळेला देवीने वरदान दिलं आणि त्याच्यानंतर देवीने मग ती बलराम आले जन्माला, ती कुठली जी कन्या होती
नंदच्या घरी जन्माला आली, ती इकडे आणली कारागृहात आणल्यानंतर कंसाने तिला आपटण्याच्या टायमिंगला ती हवेत उडून गेली, आकाशातून तिने गर्जना केली, विजेसारखी ती गेली आणि तिने गर्जना केली की तुझा ही झालेला आहे, नाही का. नाही, 7वा जो गर्भ आहे तो डायरेक्टली तिकडे ट्रान्सफर केला योगमायेने. सॉरी, थोडस चुकलं माझं. 7वा जो गर्भ आहे तो डायरेक्ट तिकडे ट्रान्सफर केला रोहिणीच्या गर्भामध्ये, आणि 8वा जो आहे तो त्या टायमिंगला ती मुलगी तिकडून इकडे आणली आणि पुन्हा तिने श्रीकृष्णाला तिकडे सोडलं, ती मुलगी इकडे आणली आणि ती आपटण्याच्या टायमिंगला तिने गर्जना केली, सांगितलं की तुझा हत्या करणारा, तुझा वध करणाऱ्याने जन्म घेतलेला आहे आणि ते सुखरूप आहे, आणि ती विंध्यगिरी पर्वतावर विंध्यवासिनी म्हणून तिकडे तिने स्थान घेतली. तर ते असं आहे. म्हणजे थोडक्यात हे जे वसुदेव जे होते त्यांनी देवी भागवतचं अनुष्ठान केलं होतं दीर्घायुष्य पुत्र प्राप्त होण्यासाठी. या माध्यमातून आपण बोध हा घेऊ शकतो की देवीचं हे भागवताची कथा श्रवण केल्याने आपले मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं, त्यांच्यावर गडांतर येत नाही. हा येतं ह्या दुसऱ्या अध्यायातनं सांगण्याचा शास्त्रकारांचा हेतू आहे. हा झाला दुसरा अध्याय, नाही का. आणि तिथं दुसऱ्या अध्यायामध्ये पुन्हा असं पण आहे की भागवत कथा ऐकल्यानंतर 9व्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची त्यांची भेट झाली. श्रीकृष्णांनी जांबवतीशी लग्न केलं. म्हणजे तो जो जांबवंत नावाचा जे अस्वल श्रीकृष्णाबरोबर युद्ध खेळत होता त्या गुहेमध्ये, त्या श्रीकृष्णाने त्या अस्वलाला हरवलं युद्धात, आणि ते अस्वल जे होतं जांबवंत त्यांनी स्वतःच्या मुलीबरोबर जांबवती बरोबर श्रीकृष्णाचं लग्न लावून दिलं. जांबवंत बनलं की हे श्रीकृष्णा, मी तुला ओळखलेलं आहे की प्रभू रामचंद्रांशिवाय तर दुसरा कोणीच नाहीये, कारण की रामाशिवाय मला युद्धात हरवणार नाही कोणी, हे मला माहिती. त्रेतायुगात मला वचन दिलं होतं की मी येईल आणि तुला युद्धात हरवील आणि तुझ्या पुरीबरोबर लग्न करेल, हे मला वचन दिलेलं आहे. त्या पद्धतीने म्हणले तूच प्रभू रामचंद्र आहे. मग ती श्रीकृष्ण प्रभू रामचंद्राच्या अवतार हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती. मग श्रीकृष्णाने त्या जांबवती बरोबर लग्न केलं, त्याला आशीर्वाद दिला त्या जांबवंताला, आणि जांबवती नावाची त्याच्या मुलीबरोबर लग्न केलं. त्या मुलीला लग्न करून भगवान श्रीकृष्ण घेऊन आले द्वारकेमध्ये, आणि वसुदेवांनी त्यांना पाहून अत्यंत वसुदेवांना आनंद झाला की देवीच्या कृपेमुळे, देवीच्या ह्या भागवतच्या ह्याचा जी शेवटचा दिवस आहे 9वा, त्याचं उद्यापन करायच्या दिवशीच भगवान श्रीकृष्ण आले आणि ती जांबवती बरोबर लग्न करून आले. त्यामुळे ती अत्यंत हर्ष उल्हासित झाले आणि त्यांनी हे केलेलं भगवान श्रीकृष्ण देवीचं जे काय असं ती पूर्ण केलं ती भागवत. असं हे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या अध्यायामध्ये हे असं कथा आहे. जांबवतीचा विवाह, पुन्हा श्रीकृष्ण जे होते वसुदेव त्यांना दीर्घायुष्य पुत्र प्राप्त व्हावे म्हणून त्यांनी केलेलं अनुष्ठान, आणि ही अशी कथा, त्या 2 कथा ह्या दुसऱ्या अध्यायात आलेल्या आहेत. आता तिसरा अध्याय जो आपण आज घेणार आहे, तर त्या तिसऱ्या अध्यायामध्ये काय कथा आहे, तर देवी भागवतच्या महात्म्यामुळं राजा सुधुन्म नावाचा एक होता की तो काही कारणास्तव पुरुषाचा स्त्री झालता, आणि देवी भागवतची कथा ऐकल्यानंतर तो पुन्हा कायमस्वरूपी पुरुष झाला आणि त्याला राज्यलाभ झाला आणि परमपद प्राप्त झालं, देवी लोकांची प्राप्ती झाली. ती कथा ह्या तिसऱ्या अध्यायात आहे. तर ही कथा काय आहे ते आपण ऐकूया. तर तिसऱ्या अध्यायामध्ये असं आहे की अगस्त्य मुनी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा ही दोघं कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जातात. कार्तिक स्वामींच्या दर्शनाला गेल्यानंतर कार्तिक स्वामींना वंदन करतात, म्हणतात की तारकासुराचा अंत करणाऱ्या भगवान कार्तिक स्वामी, तुम्ही आम्हाला कथा सांगा, ज्ञान द्या. तर कार्तिक स्वामी त्यांना काशीचं महात्म्य, गंगेचं महात्म्य, मणिकर्णिकेचं महात्म्य असे इत्यादी कथा सांगायला चालू करतात. अशा व्रत संबंधी, दाना संबंधी, तीर्थयात्रे संबंधी अशा वेगवेगळ्या कथा सांगतात, महात्म्य सांगतात. त्यावेळेला अगस्त्य मुनी बोलतात की तुम्ही आम्हाला ऐका नाही, देवीच्या बाबतीतची कथा तुम्ही सांगा की जेणेकरून ती सर्व पापांचा संहार करणारी अशी तुम्ही देवीचं महात्म्य आम्हाला सांगा, दुर्गेचं महात्म्य सांगा, देवीच्या अवतारांचं महात्म्य सांगा. तर भगवान कार्तिकेय म्हणतात की देवी ही सच्चिदानंद स्वरूपिणी, परब्रह्म स्वरूपिणी, संपूर्ण ब्रह्मांड तिने व्याप्त आहे. तर आणि सच्चिदानंदमय तिचं श्रीविग्रह आहे, भक्ती भुक्ती मुक्ती हे तिन्ही देणारी, तिचं पूर्णपणे महिमा वर्णन करू शकल असा कोणच नाही. ज्याप्रमाणे एका साखरेचा डोंगर जरी असला तरी प्रत्येक जण
आपापल्या मुंगळा गेला तर तो त्याच्या तोंडात बसेल तेवढीच साखर घेऊन येऊ शकतो, अख्खा डोंगर कोणी नेऊ शकत नाही. तसंच देवीचा हा महिमा लय प्रचंड आहे, अनंत आहे. तो महिमा पूर्णपणे गायन करू शकेल असा कोणच नाही. परंतु तरी पण मी प्रयत्न करतो आणि थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करतो. असं मग त्यांनी ते देवीच्या भागवतचा महिमा भरपूर सांगितला कार्तिक स्वामींनी, की भक्ती भुक्ती मुक्ती तिन्ही देणारे असाध्य असं कुठलंच नाहीये की जी देवीच्या कथेच्या माध्यमातून, देवीच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्राप्त होत नाही. अशी कुठलीच गोष्ट नाही जी तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धी शक्ती बल सर्व कीर्ती वैभव सर्व प्राप्त होतं असं भगवान कार्तिक स्वामींनी सांगितलं. तर कार्तिक स्वामींनी त्यांना एक कथा सांगितली की कथा अशी होती की जो हे होता मनुचा पुत्र, जो मनुपुत्र सुधुन्म नावाचा एक होता नाही का. सुधुन्म एक होता. तर सुधुन्माच्या जन्माच्या वेळेला काय झालं तर त्यांनी एक यज्ञ केलता वसिष्ठ मुनींच्या मार्गदर्शनाखाली. वसिष्ठ मुनींच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ केलता, कारण की त्यांना विवस्वानाचा पुत्र मनु, विवस्वान मनुचा पुत्र जो होता सुधुन्म, त्यांनी यज्ञ केलता. तर काय यज्ञ केलता? पुत्रेष्टी यज्ञ केलता. आपण रामायणाची वाचलाय पुत्र कामिष्टी यज्ञ, तसा तो एक यज्ञ केलता. परंतु यज्ञाच्या टायमिंगला त्याची जी पत्नी होती श्रद्धा, विवस्वान मनुची जी बायको होती तिचं नाव होतं श्रद्धा, आणि होता नावाचा एक ब्राह्मण होता त्या यज्ञ कार्याच्या ह्याच्यामध्ये. त्या ब्राह्मणाला ती काय बोलली जाऊन की माझी इच्छा आहे मला कन्या प्राप्त व्हावी, कन्या प्राप्त व्हावी असं तिची इच्छा होती श्रद्धाची. म्हणजे जी मनु होता विवस्वान मनु त्याची बायको, तिची इच्छा होती कन्या प्राप्त व्हावी. आणि संकल्प करायच्या वेळेला तिने मनातल्या मनात हे केलं की मला कन्या प्राप्त व्हावी. आणि ज्या वेळेला हा पुत्रकामेष्टी यज्ञ झाला, पुत्रकामेष्टी यज्ञ झाल्यानंतर त्यांना मुलगी प्राप्त झाली. मग मुलगी प्राप्त झाल्यानंतर विवस्वान जो होता मनु तो त्या मुलीला बघून दुःखी झाला. त्याला वाटले की मला मुलगा पाहिजे होता, मुलगी कशी झाली? पुत्रकामेष्टी यज्ञ केलताय आणि मुलगी कशी झाली? मग तो गेला आणि वसिष्ठ मुनींना परत विचारलं की मुनीवर पुत्रकामेष्टी यज्ञ केला असताना ही मुलगी कशी मला जन्माला आली? मग वसिष्ठ मुनीने ध्यान लावून बघितलं की का असं झालंय. तर ध्यान लावल्यानंतर मग त्यांना ध्यानात आलं की जी सगळं झालेलं ही जी श्रद्धा होती तिने होताला सांगितलं आणि होताने तसा संकल्प केला की यांना मुलगी प्राप्त व्हावी नाही का. आणि त्या माध्यमातून ही झालेलं आहे. तर म्हणजे आता ह्याला करायचं काय, ह्याला करायचं काय मग म्हटल्यानंतर मग त्यांनी काय केलं, भगवान विष्णूंचे एक पूजन केलं. त्या वसिष्ठ मुनींनी पूजन केलं आणि स्वतःच्या तपोबलाच्या सामर्थ्याने आणि श्री विष्णूच्या कृपेनं ती जी मुलगी झाली त्यांना, तिचं नाव होतं इला. म्हणजे जी विवस्वान मनु होता त्यांच्या मुलीचं नाव होतं इला, म्हणजे जी पोरगी जन्माला आली ती पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर. त्या इलाला वसिष्ठ मुनींनी भगवान विष्णूंचं तपश्चर्या आणि स्वतःचं तपोबल आणि पूजन या माध्यमातून पुरुष करून टाकलं, पुत्र बनवून टाकलं. पुत्र बनवून टाकलं तर त्याचं नाव ठेवलं सुधुन्म. जी स्त्री होता त्याचा पुरुष केला, त्याचं नाव ठेवलं सुधुन्म. सुधुन्म ठेवलं ते झाला चांगल्यापैकी तो पुरुष. आता पुरुष झाल्यानंतर तो शिकडे तिकडे शिकार वगैरे खेळायला जायचा ते थोडासा तरुण झाल्यानंतर. परंतु एकदा काय असं कथा झाली, भगवान शिवशंकर पार्वती सहित वनविहाराला गेले होते आणि जंगलामध्ये त्यांची वन क्रीडा चालली होती, प्रेमात होते त्यांचे, ते चाललेलं प्रेम प्रसंग. तर त्यांचे म्हणजे ह्याच्यामध्ये ते असताना एकांतामध्ये असताना ऋषीमुनी काय त्यांना तिथे भेटायला गेले. ऋषीमुनी भेटायला गेल्यानंतर ऋषीमुनींना पाहून पार्वती लज्जित झाली. लज्जित झाल्यानंतर ऋषीमुनी तर तिथनं डायरेक्टली निघून वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्यानंतर भगवान शिवशंकरांना ही गोष्ट अत्यंत खटाकली की असं मध्ये विघ्न आलं आणि पार्वती लज्जित झाली, मग ह्याला काहीतरी कायमस्वरूपी उपाय केला पाहिजे. मग भगवान शिवशंकरांनी अशी माया केली की त्या जंगलामध्ये त्यांचं जे क्षेत्र होतं, जी काय म्हणतात त्याला, उद्यान बाग थोडक्यात, त्याच्यामध्ये जो कोणी येईल तर तो पुरुष असला तर स्त्री झाला पाहिजे असं भगवान शंकरांनी व्यवस्था करून ठेवली.
आणि नेमकं त्यामुळे त्या ठिकाणी कुणी जात नव्हता, म्हणजे कुठलाही पुरुष त्या ठिकाणी जात नव्हता ज्यांना माहिती होती. परंतु हा जो सुधुर्म होता, हा सुधुर्म चुकून योगायोगाने त्या ठिकाणी गेला, सैनिकांना घेऊन गेला, शिकार खेळायला गेला. त्याची सगळी सैनिक स्त्रिया झाल्या, तो सुधुर्म सुद्धा स्त्री झाला आणि त्याच्याबरोबर जो घोडा होता त्याचे सुद्धा घोडीत रूपांतर झालं. असं ती सगळे स्त्रिया झाल्यानंतर त्यांची थोडीशी विस्मृती सुद्धा झाली त्या ठिकाणी. जसं रूप बदललं तसं ती आपण कोण आहे, कुठून आलोय ह्याचं सुद्धा त्यांना विस्मरण झालं. अशी शिवाची माया होती. तर तिथनं पुढे गेल्यानंतर त्यांना बुध म्हणजे कोण, बुध हा तुम्हाला सांगतो. चंद्रदेवता यांनी देवगुरु बृहस्पतीची पत्नी तारा हिच्यावरती वाईट नजर ठेवली आणि त्या दोघांचा प्रेम प्रसंग झाला. त्या प्रेम प्रसंगातनं उत्पन्न झालेला हा बुध ग्रह, म्हणजे तो बुध. समजलं का? की चंद्राने गुरुपत्नीशी संबंध केला होता आणि गुरुपत्नीशी संबंध केल्याचा त्याला डाग लागला, कलंक लागला. त्यामुळे चंद्र कलंकित झाला, शापित झालेला आहे. चंद्रावर जे डाग आहेत थोडक्यात सांगते, शास्त्राचे खड्डे आहेत ते का विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं, पण शास्त्राच्या दृष्टिकोनातनं त्याला कलंक लागलाय असं ते आहे की त्यामुळे चंद्र कलंकित झालाय. तर चंद्राने गुरुपत्नीशी संबंध केला, त्याच्यापासून त्याला बुध झाला आणि तो बुध त्या ठिकाणी तपश्चर्या करत होता. म्हणजे बुध ग्रह, थोडक्यात बुध ग्रहाची देवता, त्या बुध ग्रहाची जी इष्ट देवता म्हणजे जी देवता आहे ती त्या ठिकाणी त्या जंगलात तपश्चर्या करत होती. नेमका हा पुरुष होता, त्याची स्त्री झाली सुधुर्मची, म्हणजे परत इला झाली. ती त्या ठिकाणी गेली, तिने ती बघितलं, बुधावर मोहित झाली, बुध सुद्धा तिच्यावर मोहित झाला. दोघांचं मग प्रेम जुळलं तिथं. दोघांचं प्रेम जुळल्यानंतर तिला बुधापासून पुरुरव्याचा जन्म झाला. इलाच्या पोटी पुरुरवा जन्माला आला. हा पुरुरवा कोण? यदुवंशाचा तो पूर्वज. त्याच्यापासूनच हा यदुवंश पुढे चालत आलेला आहे. यदुकुळ जे आहे मराठा समाजामध्ये, जे चंद्रवंशी जे येतात, ती सोमवंशी, चंद्रवंशी, ती चंद्रवंशाचा ते पुरुरव्यापासून आलेला वंश, बुधापासून आलेला वंश. म्हणजे चंद्राचा मुलगा बुध, बुधाचा मुलगा पुरुरवा, आणि त्याच्यापासून जी वंश पुढे चालत आला त्याला आपण म्हणतो चंद्रवंशी. ते प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये बघा, चंद्रवंश, सूर्यवंश असं ते असतं पंचांगामध्ये, तुम्ही बघितलं तुम्हाला ते कळलं. तर ते तसं आहे गड्या. तर तो पुरुरवाचा जन्म झाला. पुरुरव्याचा जन्म झाल्यानंतर मग पुन्हा काही दिवस ती तिथेच राहिली इला. जसं जसं थोडासा पुरुरवा मोठा झाला तसं तिला स्मरण झालं की मी एक दिवस योगायोगाने मी कोण आहे, कुठून आली, इथं राहिली. त्यावेळेला तिला खडबडून जागी झाली की मी पुरुष असताना स्त्री झाली, असं तिला सगळ्या गोष्टी आठवल्या. मग ती परत वसिष्ठांपाशी गेली. वसिष्ठांपाशी गेल्यानंतर वसिष्ठांना म्हणले, वसिष्ठ मुनी, मला असं असं झालंय, मला मुलगा पण एक झालाय, परंतु मला तुम्ही परत पुरुष करा. मग वसिष्ठ मुनीने परत ध्यान लावून बघितलं की कशामुळे झालं, ही परत कस काय स्त्री झाली ना. मग त्यांना कळलं की भगवान शिवांच्या त्या मायेच्या प्रभावाखाली असलेल्या बागेमध्ये, वनामध्ये, उद्यानामध्ये प्रवेश केल्यामुळे ही जी स्त्री झाली. मग परत वसिष्ठ मुनी कैलासाला गेले. कैलासाला गेल्यानंतर त्यांनी भगवान शिवांचे पूजन केले, शिवांची स्तुती केली. त्यांना सगळं शिवांची स्तुती, म्हणजे तुम्ही भगवान शिवशंकरा, तुम्ही हलाहल विष प्राशन केले जगाच्या कल्याणासाठी, तुम्ही डोक्यावरती चंद्र धारण केलाय, तुमच्या गळ्यामध्ये सर्प आहे, तुमचा स्वभाव अत्यंत कृपावान आहे, तुम्ही भोळे भंडारी आहे, तुम्ही शरण आलेल्याला कधी मरण देत नाही. असं अत्यंत मधुर भाषेत त्यांनी शंकराची स्तुती केली, पूजन केलं. भगवान शिवशंकर म्हणले की तुला काय वरदान पाहिजे सांग, मी देतो. कशासाठी तू एवढी स्तुती करतो, नाही का. त्यांनी सांगितलं की बाबा असं असं जेव्हा आहे इलाजी झालेली सुधुन्मची, त्याला तुम्ही परत पुरुष करा. भगवान शिव म्हणले की आता तिने शाप दिलेला आहे, त्या म्हणजे माया रचलेली तिथं, त्यामुळे ते झालंय, पण मी 1 महिना स्त्री 1 महिना पुरुष होईल असं करू. त्यांनी परत 1 महिना स्त्री 1 महिना पुरुष होईल असं भगवान शिवांनी सांगितलं. परंतु वसिष्ठांचं काय समाधान व्हायना. वसिष्ठांचं समाधान काय व्हायना, तर वसिष्ठांचं समाधान म्हणले की काय झालं तरी त्याला कायमस्वरूपीच पुरुष बनवायचं. मग ते त्यांनी गेले जगदंबापाशी, पार्वतीपाशी, पार्वतीची स्तुती केली, पार्वतीची अत्यंत स्तुती केली की म्हणले जगदंबा, कधी कधी पित्याने नाही ऐकलं, एखादा हट्ट पूर्ण केला तर माता अवश्य हट्ट पूर्ण करत असते. की अपराध परंपरा परम नाही माता समुपेक्षते सुतम, असं ते आहे. म्हणजे किती जरी पोराने चुका केल्या तरी पण माता कधीही त्याचा तिरस्कार करत नाही, त्याचा उपेक्षा करत नाही, असं आहे ते. तर माते
काही पण कर, परंतु माझी इच्छा पूर्ण कर, माझी शब्द राख, माझी आबरू राख, माझं सत्व राख. तर ह्या सुधून मला पुरुष कर. मग जगदंबा म्हणली की माझा जो परम पवित्र ग्रंथ आहे हा देवी भागवत, हा देवी भागवत ही माझं एक वाङ्मय स्वरूपच आहे. म्हणजे जसं गीता हे भगवान श्रीकृष्णाचं वाङ्मयीन स्वरूप आहे, तसं ही देवी भागवत देवीचं वाङ्मयीन स्वरूप आहे. ह्याचं श्रवण त्या सुधून मला, म्हणजे जी इला सुधूनची जी इला झालेली तिला तू कर, ऐकव 9 दिवसात. याच्या पुण्य प्रभावाने ती कायमस्वरूपी पुरुष होईल. मग त्या इलाला हे जे वसिष्ठ मुनी होते त्यांनी ही देवी भागवतची कथा 9 दिवसामध्ये ऐकवली. ऐकवल्यानंतर 9व्या दिवशी देवीच्या कृपेने त्याचा कायमस्वरूपी जी स्त्री होती ती पुरुष बनला. आणि पुरुष बनला, मग तिथनं पुढे त्यांनी बरेच वर्ष राज्य केलं, सुख समृद्धीने राहिला, अत्यंत राज्य केलं. आणि शेवटी देह त्यागून तो देवीच्या दिव्य धामाला, परमधामाला तो देवीच्या योगिनींनी, देवीच्या सेविकांनी त्याला घेऊन गेल्या रथामध्ये बसून. असं ही कथा 3ऱ्या अध्यायामध्ये आहे. तर 3रा अध्याय आपण इथं कंप्लीट केलाय. तर असं आहे. आता ही झाला आजची पूर्ण कथा. तर आता उद्या आपण 4था अध्याय घेऊया. 3रा अध्याय पूर्ण झालाय. तर काही साधकांचे काही प्रश्न त्या बाबतीत सुद्धा थोडेसे मी डिस्कस करतो. तर सर्वप्रथम साधना करत असताना साधकांसाठी, जे नवीन साधक आहेत, जे काली नामामध्ये आलेले आहेत आणि काही त्यांना आपण काही स्तोत्र करायला सांगितलं, तर मित्रांनो, आईच्या पोटातून कोणी शिकून आलेलं नसतं. हळूहळू प्रॅक्टिसने सर्व येतं. तर तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिसने येईल. तुम्ही येईल तसं चालू ठेवा, की चुकतं येत नाही म्हणून थांबू नका. कारण ते दिलेलं तर असंच आहे तुम्हाला, की त्याचा साईड इफेक्ट काय नाही. साईड इफेक्ट नाही तुम्हाला त्याला काय, असंच तर दिलेलं आहे. तुम्हाला प्रॅक्टिसने त्या गोष्टी येतील. दुसरी गोष्ट, काही साधक आहेत त्यांना मूलाधार चक्रामध्ये स्पंदन जाणवायला चालू झालेत. मूलाधार चक्रामध्ये स्पंदन जाणवायला चालू झालेत, व्हायब्रेशन चालू झालेले आहेत. काहींना विद्युत प्रवाह शरीरातनं येतोय असं तर ही शक्ती आहेत. हे जे नामातनं किंवा जपातनं जे शक्ती उत्पन्न होतात ते शक्ती आहेत. ते शक्ती जिरवायच्या कसं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की प्राणायाम करा. करंट चालू होतोय असं वाटत असेल तर भगवान शिवाचं महाकालाच्या रूपात तुम्ही पूजन करा. ती शक्ती तुमच्या शरीरात सेट होतील. कारण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, विदाऊट भैरव महाविद्येची साधना केली जात नाही. तर त्यासाठीच तुम्हाला मी सांगत असतो, की जर तुम्हाला जर वाटलं ही ऊर्जा मला सहन व्हायना किंवा ही नामातनं जी ऊर्जा होती ती शरीरात सेट करण्यासाठी तुम्ही शिवाचं पूजन करायचे, महाकाल रूपात करायचं. समजलं? बटुक भैरवांचे पूजन करायचे, की जेणेकरून कुठल्याही उपद्रवी शक्ती तुमच्यापर्यंत नाही आल्या पाहिजेत, तुमचा रस्ता स्वच्छ झाला पाहिजे. यासाठी बटुक भैरव आहेत. बटुक भैरवांची उपासना त्याच्यासाठी केली जाते, की सर्व तुमच्या विघ्नांचा साधना मार्गातला नाश व्हावा. तर ते असं ते आहे. पुन्हा एक की असं पण आहे, की साधना करत असताना नाम डायरेक्टली मूलाधार चक्रावर जातं. किती म्हणले ना, तेसे काय बरं ते हरिपाठात मला आठवण आहे, परंतु उलट प्राणाचा तिथेही मनाचा निर्धार वसे, असं त्याचं एक आहे. तर उलट प्राणाचा म्हणजे हे नाम वरून जातं खाली मूलाधार चक्रापर्यंत, आणि प्राणायामाचे जी कुंडलिनीचा योग आहे तो मूलाधार चक्रापासून सहस्त्रारापर्यंत. पण हा नामाचा उलटा आहे, म्हणजे उलटा आहे तो. वैखरी, पश्चिमा, वैखरी, मध्यमा, पश्चिमा आणि परा असे. परा, पश्चिमा, मध्यमा, वैखरी. परा, पश्चिमा, मध्यमा, वैखरी असे. आणि जाताना हे उलटा जातो. वैखरी, मध्यमा, पश्चिमा आणि परा असा हा उलटा मार्ग जातो. तर समजले तुम्हाला, की वरून जातं ते उलट जातं. आणि परामध्ये शेवटी नाम हे स्मृती रूपाने राहतं. त्या ठिकाणी नाम, नामी आणि नाम घेण्याची क्रिया ही तिन्ही एकरूप होऊन जातात. ती समाधीची स्थिती येते, पुढे येते. पुढे तुम्हाला एक्सपिरियन्स त्या गोष्टीचा येईल थोडा थोडा हळूहळू. तर मला यातनं हे सांगायचे, मूलाधार चक्र ज्या वेळेला अटॅक होत राहतो नामाचा, त्यावेळेला मूलाधार चक्राची जी शक्ती, काम आणि क्रोध, ते ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जसं समुद्र मंथन केल्यानंतर जसं विष पहिल्यांदा बाहेर आलं होतं, तसंच हे बाहेर येतंय सुरुवातीला. तर तुम्ही त्या कंडिशनला काय करायचे, तुम्ही तुमचं लक्ष पूर्ण देवी कॉन्सन्ट्रेट करायचे. तुम्ही ध्यान देवीचं करायचे, देवीच्या चेहऱ्याचं ध्यान करा, हसत मुख देवीचं ध्यान करा, कालीचं ध्यान करा. त्यातनं त्या ज्या शक्ती उत्पन्न होत्या त्या ऊर्ध्वगामी बनतात. काम विकार मनात येतोय, तुम्ही दुसऱ्या कोणाचं चिंतन करताल, अधोमार्गाला जाताल, पतन होईल तुमचं. क्रोध येतोय, देवी कॉन्सन्ट्रेशन करा, रक्तचंदन वापरा, कपाळाला रक्तचंदन भू आज्ञा चक्रावरती लावा, त्याने तुमचा क्रोध शांत होईल. हे मी साधकांसाठी सांगतोय.
साधकांसाठी आहे. तर सगळ्यात महत्वाची सूचना, देवी भागवत चालू केले तर कमेंट जर करायचे असतील तर इथं चांगल्या कमेंट करा. विज्ञान फलानं ढिमकानं ते तुमच्या पैसे ठेवा. लय सायंटिस्ट तुम्ही असताल तर हे आम्हाला काय सांगू नका. आम्ही आमचं जे आहे ते आम्ही देवीच्या भक्तीचा प्रचार करण्याच्या उद्दिष्टाने हे करतोय. अंधश्रद्धेचा कुठला विषय नाही. आणि तर हे असं ते आहे. तर जर आवडलं तुम्हाला ही कथा, आता आज तर 2 अध्याय मी पहिले जे 2 अध्याय संक्षिप्त रूपाने घेतले, तिसरा अध्याय थोडासा घेतलाय मी विस्तृत रूपाने. उद्या तिसरा अध्याय, उद्या कितवा अध्याय, चौथा अध्याय घेणार आहे. स्टेप बाय स्टेप एक एक अध्याय घेणार आहे. देवीच्या कथाच आपल्याला घेणार आहे. आणि इतरही काही व्हिडिओ बनवणार आहे मी काही वेगवेगळ्या विषयांवर. परंतु प्राधान्य आता सध्या देवीच्या ह्याला देतोय आपण, देवीच्या महिमा सांगण्यात. जर आवडली असेल माहिती तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. मला संपर्क करायचा असेल डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, व्हॉट्सअपला मेसेज करा. डायरेक्टली कॉल करण्याआधी मेसेज करा, मग तुम्हाला उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.